आणि यानंतरची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भातली। आज राज्यमंत्री पोलिसांची कारवाई संशयास्पद, ही खासगी आयुष्यामध्ये ढवळाढवळ, एकनाथ खडसे यांचा थेट दावा। अतिरेकी मारून मेहरबानी केली का, माजी खासदार राजन विचार यांचं संतापजनक विधान। अतिरेकी मेले यावर काँग्रेसचा विश्वास नाही, विजय वडेट्टीवार यांचं धक्कादायक वक्तव्य। भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रामध्ये काँग्रेसला नाकारलं, भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये पटोले पराभूत झाले। बोगस शिक्षक भरती प्रकरणी एसआयटीची स्थापना, बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये 24 अधिकारी अटकेत। जीर्ण झालेल्या इमारतींमधील 935 जणांना म्हाडाकडून नोटिसा बेकायदा असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा। अमित शहा मांडणार ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारची भूमिका, राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री बोलणार भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेवर। आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोकाटे येणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष। मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक। धारावीकरांना तिथेच घरं द्या, अन्यत्र जाऊ देणार नाही, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा। खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला बसणार चाप, ऑनलाईन रिक्षा टॅक्सीसह ई बाईक सेवा सुद्धा सरकार चालवणार। नवी दिल्लीमध्ये पावसाचं थैमान, पावसानं दिल्लीश्वरांची तारांबळ। भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते नाना पटोले पराभूत